सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये मी श्रीराम नावाची पट्टी ही शिकवली होती, तर तीच पट्टी आता मी इथे थोडीशी उसवून घेतलेली आहे। दोन बाजूला ह्या दोन लाईन होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहे, कारण मला आता जय श्रीराम हा शब्द तयार करायचा आहे। एक रिक्वेस्ट होती की जय श्रीराम म्हणून तुम्ही शिकवा, तर श्रीराम हे नाव आधीच मी तयार करून ठेवलेलं आहे। आता फक्त जय शब्द आपल्याला इथे पुढे ऍड करायचा आहे, तर तोच मी तुम्हाला शिकवणार आहे। तो तुम्ही ह्या पट्टीला ऍड करू शकताय इथे पुढे, आणि मग तुमची जय श्रीराम ह्या नावाची पट्टी तयार झालेली असेल। तर मग चला आपण सुरुवात करूया। तुम्ही नवीन सुरुवात केली तरी चालेल, म्हणजे जय शब्द मी करून घेणार आहे, तो त्याचा एक वेगळा व्हिडिओ असेल आणि श्रीराम पट्टीचा एक वेगळा व्हिडिओ आहे। दोन व्हिडिओ आहेत त्याचे, तर तुम्ही ते एकत्र करून तुम्ही ही पट्टी तयार करू शकता। तर बघा, हे सगळे 5 नंबरचे मोती आहेत आणि रेड कलर आणि येलो कलरचा मी यूज करणार आहे। तुम्हाला जे कॉम्बिनेशन घ्यायचं असेल ते तुम्ही घ्या। मी इथे 50 mm चा नायलॉन वायर घेतला आहे आणि माझ्याकडे ही छोटी सुई आहे, 2 नंबरची आहे। तर सुरुवातीला आपल्याला चौकोन करायचे आहे पिवळ्या रंगाचे। बघा, 4 मोती घेतले मी, पिवळ्या रंगाचे 4 मोती घेतले आणि त्याचा चौकोन तयार करून घ्यायचा। बघा, शेवटी दोऱ्याला इथे गाठ दिलेली आहे आणि ह्या एका मोत्यातून सुई मी वरती काढली आणि हा चौकोन इथे तयार झालेला आहे। बघा, आता बघा, ह्या एका मोत्यात सुई आपण काढून घेतलेली आहे। आता परत 3 मोती घ्यायचे, पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहेत। 3 मोती पिवळ्या रंगाचे, आणि बघा इथे गाठ आहे, म्हणजे दोरा ज्या मोत्यातून निघालेला आहे त्या मोत्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची असते। हा झाला दुसरा चौकोन। असंच आपल्याला पूर्ण 11 चौकोन पूर्ण करायचे आहे पिवळ्याच रंगाचे। आपली पट्टी पूर्ण 16 चौकोनांची आहे। जी मी श्रीराम पट्टी बनवलेली आहे ती पूर्ण 16 चौकोनांची पट्टी आहे उभी। त्याच मापाची आपण ही तयार करणार आहे। तर बघा, 2 चौकोन मी तयार करून घेतले, असे टोटल 11 चौकोन आपल्याला पिवळ्याच रंगाचे करायचे आहेत। ठीक आहे, 11 चौकोन, आणि मग 12व्या चौकोनाला आपल्याला एक रेड कलरचा मोती यूज करायचा आहे। तो कुठे करायचा मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याच्या आधी 11 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे। मी पण करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। बघा, इथे मी 11 चौकोनांची ही पट्टी तयार केली आहे। ठीक आहे, उभी करायची आहे आपल्याला। 11 चौकोनांची पट्टी तयार करून घ्यायची आहे। सगळे पिवळ्याच रंगाचे मोती आहे। आता 12व्या चौकोनाला कसे मोती घ्यायचे आहेत बघा, आता 12व्या चौकोनासाठी आपल्याला घ्यायचे आहे 2 पिवळे मोती आणि 1 लाल मोती। बघा, अशी पट्टी आहे आपली, दोरा इकडनं मी घेतला आहे बघा, आणि 2 पिवळे मोती आणि 1 लाल मोती। आता आपण हा 12वा चौकोन पूर्ण करू। बघा, अशा पद्धतीने मी जरा फिरवून घेते, उलट्या दिशेने येत आहे। आपण असं करत जातो आहे। हा लाल मोती इकडनं आला पाहिजे। मी सुई वरच्या मोत्यात काढून घेते। बघा, अशा पद्धतीने हा आपला 12वा चौकोन करायचा आहे। बघा, 12व्या चौकोनाला इथे आपल्याला लाल मोती ऍड करायचा होता। आता वरती राहिलेले चौकोन आपल्याला पिवळ्याच रंगाचे करायचे आहे। तर टोटल आपल्याला 16 चौकोन घ्यायचे आहेत। ठीक आहे, 16 चौकोन घ्यायचे आहेत। तर बाकीचे उरलेले चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे आपल्याला। हा चालू आहे 12वा चौकोन। तर उरलेले 4 चौकोन पिवळ्याच रंगाचे तयार करून घ्यायचे आहेत। 16 चौकोनांची पट्टी आपण या नामासाठी घेतलेली आहे, हाईट साठी। ठीक आहे, वरती उरलेले आता 3 चौकोन, हा एक चौकोन तयार करून झाला। 3 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे। मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। टोटल 16 चौकोनांची पट्टी तयार करायची आहे। बघा, 16 चौकोनांची पट्टी तयार केलेली आहे। इथून तर इथपर्यंत हे 11 चौकोन पिवळ्या मोत्यांचे आणि 12व्या चौकोनाला 1 लाल मोती, आणि वरचे उरलेले 4 चौकोन आपले पिवळ्या कलरच्या मोत्यांनी केलेले आहेत।
ठीक आहे, ही 16 मोत्यांची पट्टी तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या लाईनला सुरू करणार आहे. तर आता पुढचे लाईन सुरू करायला आपल्याला 3 चौकोन पिवळ्या रंगाचे तयार करून घ्यायचे आहे. 3 चौकोन, मी किती चौकोन सांगते आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या. 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत. हा पहिला चौकोन तयार झालेला आहे. उरलेले 2 चौकोन तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत. बघा, पुढच्या लाईनला सुरू केला आहे आपण. 1 चौकोन मी करून घेतलेला आहे. आता उरलेले 2 चौकोन तुम्हाला करून घ्यायचे आहे. ठीक आहे, हा इथला जो चौकोन आहे बघा, हा पण मी काउंट करणार आहे. 1 2 3 आणि 4. चौथ्या चौकोनाला जेव्हा येऊ तेव्हा आपल्याला इथे कलर रेड कलरचा यूज करायचा आहे. तर म्हणून मी हे 2 चौकोन तयार करून घेते आणि मग चौथ्या चौकोनाला तुम्हाला करून दाखवते. बघा, आता हा 1 चौकोन तयार करून झाला. आपण 3 मोती घेतले. इथून इथपर्यंत आपण 3-3 मोती घेत होतो. इथे पण आपण 3 मोती घेतलेले आहे. पण आता इथून पुढे आपल्याला 2-2 मोती घ्यायचे आहेत. बघा, कारण काय, इथे 1 मोती आहे आणि हा इथे 1 मोती आहे. त्याच्यामुळे घेताना फक्त 2च मोती घ्यायचे आहेत. पिवळ्याच कलरचे 2 मोती आहेत. बघा, आणि सुई बघा, दोरा इकडनं निघालेला आहे आणि सुई घेताना मी ह्या मोत्यातून वरती काढली आहे आणि मग ह्या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे. बघा, आडवी काढून घेतल्यानंतर काय करायचं, हा जो तिसरा मोती आहे बघा, हा तिसरा मोती म्हणजे हा तिसरा चौकोन तयार होणार आहे, त्याचा तिसरा मोती, त्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. बघा, हे झाले 2 चौकोन. तिसरा चौकोन आपण तयार करू. त्याच्यासाठी परत 2च मोती घ्यायचे आहेत. 2-2च मोती आपल्याला घ्यायचे आहेत. बघा, हा 1 मोती आणि हा 1 मोती आणि घेतलेले 2 मोती. बघा, ह्या मोत्यातून सुई आडवी काढली आणि ह्या उभ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतली. आणि आता बघा, इथे ह्या मोत्यात सरळ खाली सुई घ्यायची नाही. बघा, हा जो खालचा मोती आहे ना, त्याच्यात सरळ सुई खाली काढायची नाही. हा जो आडवा मोती आहे त्या आडव्या मोत्यातून सुई नेहमी आडवी काढून घ्यायची. सरळ सरळ दोऱ्यातून मोत्यातून सुई काढायची नाही. कुठेच सरळ दोरा दिसला नाही पाहिजे. बघा, आता चौथ्या चौकोनाला आपल्याला 1 मोती लाल कलरचा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला पिवळा आणि मग 1 लाल घ्यायचा. बघा, चौथा चौकोन बघा, या मोत्यातून सुई वरती काढते आणि मग ह्या मोत्यातून आडवी काढून घेते. बघा, इथे हा आपण जो लाल कलर यूज केला आहे ना, तो ती त्या नावाची रेषा आहे. आपल्याला इथे ह्या चौथ्या चौकोनाला नेहमी हा कलर आपल्याला यूज करायचा आहे. बघा, आता ह्या लाल मोत्यातून सुई खाली काढून घेते. रेषेचा भाग आपण तयार करतो आहे. आता पुढे 2ही मोती लाल कलरचे घ्यायचे आहेत. 2 मोती लाल कलरचे म्हणजे इथे लाल कलरचा चौकोन तयार होतो. बघा, 5वा जो चौकोन तयार होणार आहे तो लाल रंगाचा तयार झालेला आहे. आणि आता ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची. बघा, लाल मोत्यातून सुई आडवी काढली. सरळ उभी ह्या मोत्यात काढायची नाही. दोरा कुठेच सरळ दिसला नाही पाहिजे. आता आपल्याला इथे खाली 2 वेळा आपल्याला पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. म्हणजे 2 स्टेप्स पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. बघा, खालच्या बाजूने सुई वरती काढली मी आणि मग ह्या आडव्या मोत्यातून बघा, लाल आडव्या मोत्यातून आडवी काढून घेतलेली आहे. सुई परत फिरवायची आहे आणि ह्या खालच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा, 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे. परत 2 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे. दोन पिवळ्या रंगाचे मोती. आडवी काढायची सुई. बघा,
आडवीच काढायची. ह्या मोत्यात सुई आली म्हणून आपण लगेच सरळ पुढच्या मोत्यात काढायची नाही, नेहमी आडव्या मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे. आता बघा इथे आपल्याला एक मोती लाल रंगाचा घ्यायचा आहे, एक मोती लाल रंगाचा. तर सुरुवातीला पिवळा आणि मग एक लाल रंगाचा मोती. बघ आता आपण इथे ज शब्दासाठी सुरुवात करणार आहे. हा झाला रेषेचा भाग आणि इथून सुरू करणार आहे आपण शब्दाला. आता सुई खाली काढून घेऊ आपण. या इथल्या मोत्यामध्ये बघा 1 2 आणि 3 या 3 मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे. आता खाली परत एक मोती लाल आणि एक मोती पिवळा असं 2 मोती घ्यायचे आहे. पण आता सुरुवातीला पिवळा आणि परत एक लाल असा घ्यायचा. बघा आता ह्या लाल मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ आणि या खालच्या पिवळ्या मोत्यातून खाली काढून घेऊ. बघा असा हा तिरपा आपण हे 2 मोती तिरपे घेतले आहेत, लाल कलरचे मोती तिरपे घेतले आहेत. बघा या स्टेप मध्ये आपल्याला फक्त एवढ्याच ठिकाणी लाल मोती घ्यायचे होते. बघा पहिल्या स्टेप मध्ये आपण 12व्या नंबरच्या चौकोनाला लाल कलरचा मोती यूज केला. मग वरती दुसऱ्या स्टेपला गेल्यावर चौथ्या चौकोनात आपण लाल कलरचे मोती यूज केले. मग तिथून 7 नंबरच्या चौकोनामध्ये आपण 7 आणि 8 नंबरच्या चौकोनमध्ये लाल रंगाचा परत वापर केलेला आहे. आता इथून तर इथपर्यंत सलग पिवळ्या रंगाचेच मोती घ्यायचे आहे. इथून इथपर्यंतचे चौकोन सगळे पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि मग तिसऱ्या स्टेपला आपण सुरुवात करूया. मी करून घेते आणि मग पुढे तुम्हाला करून दाखवते. बघा इथपर्यंत मी सगळे चौकोन पूर्ण करून घेतले आहे. पिवळ्याच रंगाचे करायचे होते. आता आपण तिसऱ्या लाईनला सुरू करणार आहे. मग आता इथे आपल्याला घेताना 3 मोती घ्यायचे आहे. जेव्हा आपण नवीन लाईनला सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला 3 मोती घ्यायचे असतात. बाकी ठिकाणी आपल्याला 2-2च मोती घ्यायचे असतात. तर बघा आता इथे हा तिसऱ्या लाईनला सुरू केला आहे आपण आणि एक चौकोन मी पूर्ण करून घेतला. आता सुई फिरवून घ्यायची. 1 2 3 आणि 4 ह्या 4ही मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे वरती, वरचा चौकोन करण्यासाठी. बघा वरचा चौकोन करण्यासाठी आपण इथे या मोत्यात सुई काढून घेणार आहे. बघा आता बघा आपल्याला 1 2 3 4 आणि 5 चौकोन पिवळ्याच रंगाचे तयार करायचे आहे. ठीक आहे, 5 चौकोन पिवळ्याच रंगाचे. हा एक केलेला आहे, हा धरून 6वा. 6 चौकोन आपल्याला पिवळ्या रंगाचे करायचे आहे. ह्या 7व्या नंबरच्या चौकोनला आपल्याला इथे लाल रंगाचा वापर करायचा आहे. तुम्ही सांगणारच आहे तुम्हाला कुठे. तर आता 6 चौकोन पूर्ण करून घ्या, मग मी पुढे तुम्हाला दाखवते. बघा हे 6 चौकोन 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन पिवळ्या रंगाचे तयार झाले. आता पुढे 7व्या चौकोनासाठी 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत. बघा 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे. दोरा बघा कुठून निघालेला आहे आणि मी सुई या मोत्यातून खाली घेते आहे. बघा अशा पद्धतीने तिरपी लाईन आपल्याला तयार करायची आहे. आता आपण सुई हा जो मोती आहे ना वरचा लाल मोती, त्या लाल मोत्यात सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहे. बघा ह्या मोत्यामध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि इथे 2ही मोती परत 2 मोती लाल रंगाचे घ्यायचे. बघा 2 मोती लाल रंगाचे घेतले. आणि हा झाला दुसरा एक चौकोन तयार, म्हणजे 8 नंबरचा चौकोन. 6 पिवळ्या रंगाचे चौकोन तयार केले. मग 7 नंबरला 2 मोती लाल, मग परत 8 नंबरला 2 मोती लाल घेतले आहे. अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. तर आता पुढे आपल्याला 1 2 स्टेप पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. बघा 2 पिवळ्या रंगाचे मोती, 2 स्टेप्स म्हणजे 2 चौकोन आपल्याला पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत. आणि तिसऱ्या स्टेपला 1 मोती लाल रंगाचा घेणार आहे. आपली जी रेष आपण तयार करतो आहे
त्याच्यासाठी बघा आता परत 2 लाल मोती पिवळे मोती घ्यायचे आहे. एक चौकोन झाला, हा दुसरा. आणि बघा इथे रेषेचा भाग आहे बघा, इथे हा लाल मोती आपल्याला ऍड करायचा आहे. तर म्हणून एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा. बघा एक पिवळा मोती आणि एक लाल मोती तिसऱ्या स्टेपला. बघा अशा पद्धतीने हा जो लाल मोती इथे ऍड केला आहे ना, तर सेम असा इथपर्यंत सगळ्या लाईनला हा मोती कंटिन्यू आपल्याला पुढे पुढे घ्यायचा आहे. आता ह्या वरच्या लाल मोत्यात आपण सुई काढून घेऊ आणि तिथे लाल कलरचाच यूज करायचा आहे. 2 मोती लालच रंगाचे घ्यायचे, तिथे लाल रंगाचा चौकोन तयार होईल. बघा 2 मोती लाल रंगाचे. हा झाला लाल रंगाचा चौकोन पूर्ण. आणि हा जो रेषेचा भाग आहे तो पण 2 स्टेपने पुढे आला. बघा 2 चौकोन त्याचे तयार झाले. आता इथून वरती पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत. ठीक आहे, पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आणि हे चौकोन पूर्ण करायचे आणि चौथ्या लाईनला पण सुरुवात करून घ्यायची आहे आणि मग तिथून खाली मी तुम्हाला करून दाखवते. बघा इथून इथपर्यंत चौकोन पूर्ण केले आणि चौथ्या लाईनला मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी एक चौकोन मी तयार करून घेतलेला आहे. पुढे आता परत 2 चौकोन आपल्याला पिवळ्या रंगाचे करायचे आहेत. बघा त्यासाठी 2 मोती घेतले आणि हा 2 नंबरचा चौकोन पूर्ण केला. आता सुई आपण खाली घेऊन येऊ तिसरा चौकोन करण्यासाठी. बघा 2 चौकोन पूर्ण झाले आणि तिसऱ्या चौकोनासाठी परत 2 मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहेत. आणि आता चौथ्या चौकोनसाठी आपल्याला घ्यायचा असतो 1 मोती लाल रंगाचा. ठीक आहे, एकच मोती लाल रंगाचा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग एक लाल घ्यायचा. चौथ्या चौकोनासाठी नेहमी लक्षात ठेवा वरची सगळी स्टेप सारखीच आहे. चौथ्या चौकोनाला आपल्याला घ्यायचे आहे 1 मोती लाल रंगाचा आणि 5व्या चौकोनाला 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे असतात. 2ही मोती लाल रंगाचे. बघा 5वा चौकोन चालू आहे आपला आता, त्याच्यासाठी 2ही मोती लाल रंगाचे आपण घेतलेले आहेत. हा झाला 5वा चौकोन. आता आपण ह्या लाल मोत्यात सुई काढून घेऊ खाली. आडवी काढायची लाल मोत्यातून, पिवळ्या मोत्यातून खाली नाही. ओके. आता बघा 3 स्टेप्स आपल्याला पिवळ्याच रंगाचे चौकोन घ्यायचे आहे. 1, 2 आणि 3. ह्या तिसऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. पिवळ्या रंगाचे 3 चौकोन तयार करायचे आहे. हा जो लाल मोती आहे ना, इथे आल्यावर मी तुम्हाला करून दाखवते. इथे आपल्याला 1 मोती लाल कलरचा घ्यायचा आहे आणि 1 पिवळ्या कलरचा. तर 1, 2 आणि 3 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहे. मी ते करून घेते आणि मग पुढचा चौकोन तुम्हाला करून दाखवते. बघा इथे 3 चौकोन झालेत. 1, 2 आणि 3 स्टेप्स आपल्याला घ्यायचे होते पिवळ्या रंगाचे मोती आणि हा लाल मोती आला इथे. बघा आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे 2 मोती, एक त्याच्यामध्ये लाल मोती आणि एक पिवळा. सुरुवातीला लाल मोती घ्यायचा आणि मग पिवळा घ्यायचा आहे. बघा आणि मग ह्या पिवळ्या मोत्यातून सुई या खालच्या लाल मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे. बघा आपल्याला हा तिरपा भाग करत जायचा आहे लाल कलरचा. आता बघा ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची, आडव्या लाल मोत्यातून, उभ्या लाल मोत्यातून नाही. आता खाली 2ही मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहे. बघा 2ही मोती लाल रंगाचे घेतले मी. आणि सुई खाली काढून घ्यायची आहे खालच्या पिवळ्या मोत्यामध्ये. बघा खालच्या पिवळ्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 1 मोती पिवळा आणि 1 मोती लाल घ्यायचा. सुरुवातीला पिवळा घेतला आणि मग लाल घेतला. आता पुढचा चौकोन आपण पूर्ण केला. बघा अशी तिरपी लाईन आपल्याला तयार करत जायची आहे. आता इथून खालपर्यंत सगळे मोती पिवळे घ्यायचे. परत इथून खालपर्यंत सगळे मोती पिवळे आणि पुढची
स्टेप पण सुरू करून घ्यायची आहे। 5वी बघा हे 4 झालेत ना चौकोन, आता इथून 5वा चौकोन तयार होईल, म्हणजे 5वी लाईन तयार होणार आहे। तर आता इथून इथपर्यंत करून घेते आणि मग पुढच्या स्टेपला तुम्हाला करून दाखवते। बघा इथपर्यंत मी हे चौकोन पूर्ण करून घेतले आणि 5व्या लाईनला सुरुवात केलेली आहे। तर बघा इथे दोरा संपलेला आहे माझा, तर कसं करायचं बघा। आता हा एक चौकोन मी पूर्ण केला, इथे दोरा संपत आलेला आहे। तर आता मी काय करेल, इथे हा जो मोती आहे ना बघा, थांबा, ह्या मोत्यातून मी सुई जरा बाहेर काढून घेईल, ठीक आहे। जिथे आपला दोरा संपला आहे त्याच्या मागच्या बाजूलाच आपण नेहमी गाठ द्यायची आहे। बघा ह्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे मी। आता हा जो चौकोन आहे ना, ह्या चौकोनाच्या बघा, ह्या चौकोनाच्या मधोमध भागातून मी सुई वरती काढली आणि हा जो गोल आहे दोऱ्याचा त्याच्यामधून सुई बाहेर काढायची आणि इथे अशी गाठ द्यायची आहे। बघा 1 द्या, 2 द्या, पक्की द्या। आणि आता ह्या पुढचा जो मोती आहे ना, त्या पुढच्या मोत्यातून बघा, त्या पुढच्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि दोरा असं घट्ट ओढून घ्यायचा। बघा ती गाठ अशी त्या इथे अडकले, बघा इथे कधी कधी ती मोत्याच्या मध्ये निघून जाते। व्यवस्थित दोरा ओढला की सहज मोत्यातून निघून जाते बाहेर आणि दिसत पण नाही आणि सुटतही नाही। त्यामुळे तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने गाठ द्या, जेणेकरून ती दिसायला नको। परत एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे, दोरा पुढे काढून घ्यायचा आहे। आणि एकदम घट्ट ओढून घ्यायचा आहे। बघा दोरा घट्ट ओढून घेतल्यानंतर बघा, आता तुम्हाला इथे गाठ दिसते आहे का, आपण इथे गाठ दिली, आता ती गाठ या मोत्यामध्ये निघून गेलेली आहे, कारण मी दोरा ओढताना त्या पद्धतीने ओढला आहे, जेणेकरून ती गाठ त्या मोत्यात गेली आणि तुम्हाला इथे कुठेच मोत्यात गाठ दिसणार नाही। फक्त ही जी सुरुवातीची गाठ आहे ना, हीच एक दिसेल तुम्हाला इथे, ठीक आहे। त्याच्यानंतर एकही गाठ दिसणार नाही। आता मी दोरा कट करून घेते उरलेला आणि आता नवीन दोऱ्याने मी सुरुवात करते। आता बघा नवीन दोरा घेतलाय, मग दोऱ्याला शेवटी गाठ दिलेली आहे आणि बघा ह्या मोत्यातून आपल्याला वरती सुई काढायची आहे। त्या हिशोबाने तुम्हाला इथून कुठून तरी मागच्या बाजूने तुम्हाला ती सुरुवात करायची आहे। थेट इथून नाही करायची, म्हणजे इथेच मोतीचा दोरा संपला आहे मग इथूनच सुरुवात करायची, असं करायचं नाहीये। तर बघा ह्या मोत्यात जर मला सुई घ्यायची आहे ना, तर मी इथूनच सुरुवात करणार, जिथे मी गाठ दिलेली आहे ना त्या मोत्यात आता सुई जात नाहीये बघा, तर मी ह्या पुढच्या मोत्यातून सुरुवात करेल बघा। आणि मग ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेणार। माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जिथे दोरा संपला लगेच तिथूनच सुरुवात न करता थोडासा दोरा मागे घ्यायचा आहे, तिथून सुरुवात करायची आहे। बघा आता एक चौकोन पूर्ण झालेला आहे। आता पुढे किती चौकोन पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे सांगते मी, 1 2 3 3 चौकोन पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे। चौथ्या चौकोनाला आपण रेड कलरचे मोती यूज करणार आहे। तर आता मी हे बनवून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला करून दाखवते। 1 2 आणि 3 3 चौकोन पिवळ्या रंगाचे। बघा 4 चौकोन आपले पिवळ्या रंगाचे झालेले आहे। 5व्या चौकोनाला 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे। 5व्या चौकोनाला 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे। हा झाला 5वा चौकोन तयार, ठीक आहे। आता वरती सुई काढून घेऊ आणि वरच्या ठिकाणी पण आपल्याला 2ही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहे, तिथे पण लालच रंगाचा चौकोन तयार करायचा आहे। बघा परत 2 लाल कलरचे मोती घ्यायचे। बघा हा झाला। आता ह्या आडव्या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची। बघा आणि आता इथून इथपर्यंत पिवळ्या रंगाचे मोती, ठीक आहे। 1 2 3 4 4 चौकोन पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि मग इथे आल्यावर आपल्याला एक मोती लाल कलरचा घ्यायचा असतो, तो मी तुम्हाला करून दाखवते। त्याच्या आधी 1 2 3 आणि 4 4 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहे। बघा 4 स्टेप सांगितल्या होत्या मी, पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे होते। आणि इथे बघा 5व्या चौकोनाला काय करायचं, एक पिवळा मोती आणि एक लाल मोती
बघा, चौकोन मोजून घ्या कितव्या चौकोनला मी कलर घेतलेला आहे. बघा, आता सुई ह्या लाल मोत्यात काढून घ्यायची आणि वरती दोनही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहे. ह्या ठिकाणी नेहमी आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. ह्या 2 स्टेप्सला म्हणजे इथून वरतीपर्यंत सेम आहे, बाकी फक्त खालीच बदल होणार आहे. बघा, 2 मोती घेतलेत आणि हा इथला चौकोन लाल रंगाचा हा पूर्ण झाला. लाल रंगाच्या मोत्यातून सुई आडवी काढायची. बघा, आता इथून वरपर्यंत पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि पुढच्या लाईनला पण सुरुवात करायची आणि 3 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, 3 चौकोन तयार करून घ्यायचे. चौथ्या चौकोनाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे. बघा, 6वी स्टेप सुरू केलेली आहे मी. बघा, आणि 3 चौकोन तयार करून घेतलेले आहे. हां, सगळ्या ठिकाणी सेम प्रोसेस आहे. जिथे पिवळेच मोती आहेत, पिवळेच चौकोन आहे, तिथे मी तुम्हाला फक्त सांगणार आहे, इन्स्ट्रक्शन्स देणार आहे आणि फक्त लाल जो कलर आपण यूज केला आहे तिथेच मी तुम्हाला करून दाखवणार आहे कुठे लाल मोती घ्यायचा आहे. ठीक आहे, बाकी ठिकाणी मी तुम्हाला सांगेल इतके चौकोन तयार करा, तितके तुम्ही करून घ्यायचे आहे. बघा, 3 चौकोन झालेले आहेत. चौथ्या चौकोनाला आपण घेणार आहे, बघा, एक पिवळा मोती आणि एक लाल मोती. एक पिवळा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. ह्या स्टेपला सुद्धा सेम आहे. बघा, म्हणजे तुम्हाला सांगते मी 5 स्टेप्स सेम आहे. वरून खाली करताना 5 स्टेप्स तुम्हाला सेम आहेत करायला, पण तरी मी तुम्हाला करून दाखवते आहे. बघा, ही चौथी स्टेप, एक मोती लाल कलरचा घ्यायचा असतो आणि 5व्या स्टेपला दोनही मोती लाल कलरचे घ्यायचे असतात. बघा, हा झाला लाल कलरचा चौकोन तयार. ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची, आडवीच काढायची. बघा, माझ्या कुठल्याच डिझाईनमध्ये तुम्हाला आडवा दोरा दिसणार नाही, कुठेच आडवा दोरा दिसला नाही पाहिजे. आता खाली काय करायचं, परत एकदा सांगते. 1 2 3 4 5 अगदी 5 चौकोन तुम्हाला पिवळ्या रंगाचे तयार करून घ्यायचे आहेत. 5 चौकोन, 1 2 3 4 आणि 5. 6व्या चौकोनाला आपण लाल कलरचा यूज करणार आहे, तर तुम्ही ते करून दाखवणार आहे. त्याच्या आधी 5 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे. बघा, 5 चौकोन तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5. 5 चौकोन तयार झाले. पुढच्या चौकोनाला बघा, एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घेतला आहे. बघा, असं आपण हे तिरपे लाल मोती लावले आहेत. बघा, इथे तिरपी लाईन तयार झालेली आहे. आता खाली दोनही मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहेत. दोनही मोती लाल रंगाचे. आणि आपण सुई खालच्या मोत्यात काढून घेऊ लगेच पुढचा चौकोन तयार करण्यासाठी. बघा, आता मी तिरपे मोती मोजून दाखवते तुम्हाला. ही जी तिरपी लाईन तयार झालेली आहे ती इकडची 10 झाली पाहिजे आणि इकडची 8 झाली पाहिजे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 पूर्ण झालेले आहे. फक्त ह्या खालच्या लाईनसाठी आपल्याला एक 10वा मोती घ्यायचा आहे. तर तो बघा, आपण लगेचच घेऊ. बघा, एक मोती पिवळा आणि एक मोती लाल, म्हणजे हा जो 10वा मोती जो कमी आला आहे तो इथे पूर्ण झाला. बघा, बघा, परत सांगते. ही इकडची लाईन आहे ती 10 मोत्यांची झाली आणि ही इकडची आहे ती 8 मोत्यांची झाली. तेवढीच झाली पाहिजे, म्हणजे तुमचं केलेलं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, आता इथे खाली 1 2 3 3 चौकोन पिवळ्या रंगाचे, 3 चौकोन पिवळ्या रंगाचे आणि पुढचे पण चौकोनला सुरुवात करून घ्यायची आहे. आणि मग तुम्ही इथे आल्यावर मी परत दाखवते. बघा, पुढच्या स्टेपमध्ये 3 चौकोन तयार करून घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे. 3 चौकोन बरोबर तयार होतात. पिवळ्या रंगाचे 3 चौकोन तयार करायचे आणि पुढे घेताना चौथ्या चौकोनासाठी 2 मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे आणि हा चौथा चौकोन आपण
बघा इथे पूर्ण केलं. बघा आता वरती घेताना एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा. एकच मोती लाल आणि एकच मोती पिवळा पुढचा चौकोन तयार करण्यासाठी. बघा अशा पद्धतीने. आता सुई वरती काढून घ्यायची पुढचा चौकोन करण्यासाठी. पुढच्या चौकोनात सगळे आपल्याला बघा हा जचा भाग आहे असा इथला तयार झाला. आता इथून असं तयार होणार आहे. हळूहळू तो आकार घेणार आहे. आता इथून इथपर्यंत सगळे मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 5 चौकोन पिवळ्या रंगाचे. आणि इथून पुढे मी तुम्हाला परत सांगते, परत एक्सप्लेन करते. 5 चौकोन पिवळ्या रंगाचे घेऊन टाकायचे आधी. बघा 5 चौकोन तयार झाले. 1 2 3 4 आणि 5 5 चौकोन पिवळ्या रंगाचे तयार झाले. पुढे घेताना एक मोती पिवळा आणि एक मोती लाल. आणि पुढच्या चौकोनासाठी दोनही मोती लाल रंगाचे. इथून इथपर्यंत सेम प्रोसेस आहे. बघा हा इथं लाल कलरचा चौकोन तयार झाला. या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची, उभी नाही काढायची. आता इथून इथपर्यंत सगळे पिवळे चौकोन घ्यायचे आणि पुढच्या स्टेपचे परत 3 चौकोन तयार करून घ्यायचे आहे. मग चौथ्या चौकोनापासून मी तुम्हाला करून दाखवेल. बघा पुढच्या स्टेपला सुरुवात केली. 3 चौकोन करून घेतले. चौथ्या चौकोनला एक पिवळा मोती आणि एक लाल मोती. आणि पुढे परत काय करायचं, 2 लालच मोती घ्यायचे आहे 5व्या चौकोनासाठी. 5व्या चौकोनासाठी दोनही मोती आपण लाल घेऊ. हा झाला 5वा चौकोन. आडवी सुई काढायची लाल मोत्यातून. बघा आणि आता परत किती चौकोन, 1 2 3 4 5 6 6 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहे. तिथून पुढे मी तुम्हाला करून दाखवते. हे झाले 6 चौकोन पिवळ्या कलरचे करून झाले. आता पुढे 2 मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे. 2 मोती लाल रंगाचे. बघा अशा पद्धतीने. आता सुई खाली काढून घेऊ. खालचा जो लाल मोती आहे हा, या लाल मोत्यात आपण सुई काढून घेतली. आता इथे घेताना एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला पिवळा आणि मग लाल. बघा हा झाला तयार. आता या पिवळ्या मोत्यात आडवी सुई काढून घ्यायची आणि उरलेले 3 चौकोन बघा 1 2 आणि 3 चौकोन पिवळ्या रंगाचे तयार करून घ्यायचे. आणि पुढचे पण 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे तयार करून घ्यायचे आहे पुढच्या लाईन साठीचे. मग मी पुढे तुम्हाला करून दाखवते. बघा खालचे पण 3 चौकोन मी तयार करून घेतले आहे. पिवळ्याच रंगाचे करायचे होते. बघा आणि चौथ्या चौकोनाला काय केलं मी, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती घेतला. ठीक आहे. चौथ्या चौकोनाला बघा चौथा चौकोन झाला. आता 5व्या चौकोनाला दोनही मोती लाल रंगाचे, दोनही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहे. बघा हा झाला 5वा चौकोन. आता सुई आपण वरती पिवळ्या मोत्यात काढून घेऊ. बघा आता पुढे 3 स्टेप्स आपल्याला लाल कलरचेच मोती घ्यायचे आहेत. बघा 3 स्टेप्स. बघा 2 मोती घेतलेत. ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढली आणि मग ह्या पिवळ्या मोत्यातून उभी काढायची आणि परत ह्या लाल मोत्यातून आडवी काढून घ्यायची. सरळ ह्या पिवळ्या मोत्यात वरती घ्यायची नाही. बघा हा एक झाला. आता परत एक आपल्याला दोन्ही वेळेस लालच मोती घ्यायचे आहे. 3 चौकोन आपल्याला तसे करायचे आहेत. बघा हा झाला दुसरा. परत आपण ह्या आडव्या मोत्यातून सुई आडवी काढून घेऊ
बघा, आणि मग ह्या दोनही लाल मोत्यांमधून उभ्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, आता परत 2 मोती लाल कलरचेच घ्यायचे. बघा, या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढली आणि मग ही लाल मोत्यातून आडवी घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने हे एकदम एक्झॅक्ट हे एकमेकांसमोर यायला हवं. बघा, हा लाल मोतीची लाईन आणि बघा इथपर्यंत हा लाल मोती सेम दोघांची एकच रेंज आली पाहिजे, म्हणजे एकाच रेषेत यायला हवेत ते. आता वरती आपल्याला पिवळेच मोती घ्यायचे आहेत. 3 स्टेप्स, 3 नाही 2 स्टेप्स आपल्याला पिवळेच मोती घ्यायचे आहे. आणि मग वरती आपल्याला रेषेसाठी एक मोती लाल कलरचा घ्यायचा आहे. बघा, एक झाला, इथे परत पिवळा मोती येईल आणि ह्या स्टेपला एक मोती आपल्याला लाल घ्यावा लागेल. बघा, पुढे परत 2 मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. आणि आता वरच्या चौकोनात एक मोती आपल्याला लाल रंगाचा घ्यायचा आहे. बघा, एक मोती लाल रंगाचा घ्यायचा आणि एक पिवळा घ्यायचा. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग लाल घ्यायचा, कारण ही जी रेष आहे इथे त्याच्यासाठी आपल्याला इथे एक मोती घ्यायचा असतो. आणि वरच्या चौकोनात आपल्याला 2ही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहे. बघा, 2ही मोती लालच रंगाचे. आता ह्या लाल मोत्यातून आपण सुई आडवी काढून घेऊ. आडवीच काढायची, उभी नाही घ्यायची. आता वरती हे 4 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे, जसे आपण मागे इथे करत आलेलो आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते 4 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आणि पुढचे 3 पण चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे. पुढच्या लाईन साठीचे 3 चौकोन ते पण पूर्ण करून घ्यायचे आहेत. ते पूर्ण करून झाल्यावर मी पुढची स्टेप तुम्हाला करून दाखवते. बघा, इथले 4 चौकोन पूर्ण करून झाले आणि पुढचे 3 पण चौकोन मी पूर्ण करून घेतलेले आहेत. आता आपण पुढच्या चौकोनाला बघा, चौथ्या चौकोनासाठी एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा आहे. चौथा चौकोन. हा झाला चौथा चौकोन आणि 5व्या चौकोनासाठी 2ही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहे. बघा, पुढच्या चौकोनासाठी 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे. आता खाली आपल्याला 2 स्टेप्स पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे आहे. 2 चौकोनासाठी आपण पिवळ्या रंगाचा वापर करणार आहे. आता आपण सुई खाली पिवळ्या मोत्यात काढून घेऊ. आणि पुढे पण 2 मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत.
आणि सुई आडवी काढायची, पिवळ्या मोत्यातून आडवी काढायची, खालच्या उभ्या मोत्यातून खाली नाही काढायची बघा. आणि आता इथे एक मोती आपल्याला लाल घ्यायचा आहे आणि एक पिवळा. तर सुरुवातीला पिवळा घेणार आणि मग लाल घेणार. आता आपण या खालच्या लाल मोत्यात सुई काढून घेऊ पुढचा चौकोन बनवण्यासाठी. आता इथे दोनही मोती लाल रंगाचे घ्यायचे आहेत, लालच कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता खाली करताना कसं करायचं आहे, एक मोती आपण लाल कलरचा घेणार आहे आणि एक मोती पिवळ्या कलरचा बघा. तर सुरुवातीला पिवळा मोती घ्यायचा आणि मग लाल मोती घ्यायचा आहे. बघा सुरुवातीला पिवळा मोती घेतला आणि मग लाल मोती घेतला. आणि आता आपण ह्या खालच्या लाल मोत्यात सुई खाली काढून घेणार आहे पुढचा चौकोन करण्यासाठी. बघा इथे हा असा आपण एक पिवळा आणि एक लाल मोती घेतला. आता पुढे पण सुरुवातीला एक लाल घ्यायचा आणि मग एक पिवळा घ्यायचा आहे. ह्या बाजूला पिवळा मोती यायला हवा, ह्या बाजूला पिवळा मोती आणि ह्या बाजूला लाल मोती यायला हवा. बघा असे 3 चौकोन आपल्याला करायचे होते. एक आपण लाल रंगाचा केला पूर्ण आणि मग एका बाजूला आपण लाल मोती घेतला, एका बाजूला पिवळा मोती घेतला. आणि ही जी तिरपी लाईन आहे ना, ही तिरपी लाईन त्याच्यामध्ये 4 मोती आहेत बघा, 1 2 3 आणि 4. आणि ही इकडे एवढे असे तिरपे लाईन, ठीक आहे. आणि आता इथून खाली आपल्याला सगळे पिवळेच मोती घ्यायचे आहेत बघा. 1 2 3 4 आणि 5 चौकोनांसाठी पिवळेच मोती घ्यायचे आहे. आणि पुढच्या लाईनचे पण 4 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत, ठीक आहे. हे 5 आणि पुढचे 4 पिवळ्याच रंगाचे चौकोन आहेत, ते पूर्ण करून घ्यायचे आहेत. आणि मग मी तुम्हाला त्याच्या पुढची स्टेप करून दाखवणार आहे. बघा इथून इथपर्यंतचे 4 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहे मी. बघा इथून इथपर्यंत 4 चौकोन पूर्ण केले. आता बघा इथला हा एक चौकोन मी पूर्ण करून घेतलेला आहे. आता हा पण चौकोन मी धरणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन तुम्हाला पिवळ्याच रंगाचे करायचे आहेत बघा. 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे आहे. 7व्या चौकोनाला आपल्याला एक लाल कलरचा मोती घ्यायचा आहे, तो मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथून तर इथपर्यंत 6 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे. बघा 6 चौकोन पूर्ण झाले. इथून तर इथपर्यंत सगळे हे 6 चौकोन आहेत, ठीक आहे. आणि 7व्या चौकोनाला काय करायचं आहे, एक लाल कलरचा मोती घ्यायचा. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग लाल मोती घ्यायचा आहे. आणि मग हा जो 7वा चौकोन आहे ना, तो पूर्ण करायचा आहे. बघा अशा पद्धतीने ही जी इथली रेष आहे ना, ह्या लाल मोत्याच्या समोरच्या हा लाल मोती, त्याच्या समोर आपल्याला परत लाल मोती घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे एक पिवळा आणि एक लाल मोती घेतलेला आहे. बघा आणि आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढायची आणि तिथे आपल्याला दोनही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहेत. दोनही मोती लाल रंगाचे. हा झाला एक चौकोन पूर्ण लाल कलरचा. लाल मोत्यातून सुई आडवी काढलेली आहे मी. त्याच्यावरती आपल्याला 2 स्टेप्स पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत. दोन स्टेप्स पिवळ्याच रंगाचे मोती म्हणजे 2 चौकोन वरचे जे आहेत ते आपण
पिवळाच रंगामध्ये करणार आहे. आणि त्याच्या वरचा जो चौकोन आहे ना त्याच्यासाठी आपण एक लाल मोती वापरणार आहे, कारण इथे हा रेषेचा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी एक मोती आपल्याला लाल रंगाचा घ्यायचा असतो. बघा, परत 2 मोती लाल पिवळे घेतले. हा झाला एक चौकोन. आणि आता त्याच्यावरती आपण घेणार आहे एक मोती लाल कलरचा. बघा, सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग एक लाल घ्यायचा. बघा, ह्या रेषेसाठी आपण हा इथे लाल मोती घेतलेला आहे. आणि आता वरचा चौकोन आपल्याला लालच रंगाचा करायचा आहे. त्याच्यासाठी 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे. हे घेतले 2ही मोती लाल रंगाचे. आणि या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची आणि मग उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे. आणि परत लाल मोत्यातून आडवी काढायची आहे. पिवळ्या मोत्यातून सरळ वरती काढायची नाही. आता वरती प्रोसेस माहीत आहे तुम्हाला. इथून इथपर्यंत सगळे पिवळे मोती आणि त्याच्या पुढचे 3 चौकोन पण पूर्ण करून घ्यायचे आहे. मग मी चौथ्या चौकोनाला तुम्हाला परत करून दाखवते. बघा, 3 चौकोन, हे 4 चौकोन पूर्ण करून पुढच्या लाईनचे 3 चौकोन पूर्ण झालेले आहे. आणि आता चौथ्या चौकोनाला घ्यायचा आहे एक मोती पिवळा आणि एक मोती लाल. हा झाला चौथा चौकोन आपला. आता खालच्या चौकोनाला आपल्याला 2ही मोती लाल रंगाची घ्यायची असतात. बघा, खाली आता 2ही मोती लाल कलरचे. आणि ह्या आडव्या मोत्यातून सुई आडवी काढायची, सरळ खाली घ्यायची नाही. आता पुढे आपल्याला एक सुरुवातीला लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पिवळा घ्यायचा आहे. बघा, आता इथे एक मोती लाल आणि मग एक मोती पिवळा. पुढच्या स्टेपला आपण थोडंसं आता ही ज साठी आपण उभी लाईन तयार करणार आहे. बघा, आता खालच्या मोत्यात सुई काढून घ्यायची. या पिवळ्या मोत्यामध्ये सुई आपण खाली काढून घेऊ. आता परत एक पिवळा आणि एक लाल असंच घ्यायचं आहे. बघा, पिवळा आणि लाल. लाल कलर ह्या बाजूने येणार आहे, लाल कलर ह्या दिशेने, पिवळा ह्या दिशेने. आणि आता खाली 2ही मोती लाल कलरचे. 2ही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहेत. बघ, या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि या पिवळ्या मोत्यातून आडवी काढायची. सुई मी ह्या खालच्या लाल मोत्यात काढून घेते. बघा, इथं ही आपण लाईन तयार करणार आहे. आता इथे 2ही मोती लाल कलरचीच. हे घेतले 2ही मोती लाल कलरचे आणि परत ह्या लाल आडव्या मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची आहे. आणि जशी ही आपण इथं लाईन कंटिन्यू करतो आहे ना, बघा, इथून इथपर्यंत सगळे लाल मोती घेतलेले आहे. आता इथे पण खाली तसंच करायचं आहे. एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा. बघा, एक लाल आणि मग एक पिवळा. आता पिवळा ह्या बाजूने येणार आणि लाल त्या बाजूने जाणार. बघा, जो लाल मोती आहे ना तो ह्या बाजूला येणार, ह्या बाजूला, आणि जो पिवळा आहे तो मधल्या बाजूने येणार आहे.
बघा परत पुढचा आपण तयार करू. परत आता एक मोती पिवळा आणि एक मोती लाल. बघा सुरुवातीला पिवळा आणि मग एक लाल. बघा लाल मोती बरोबर बाहेरच्या बाजूने यायला हवा आणि पिवळा मोती मधल्या बाजूने यायला हवा, म्हणजे जे करतो आहे ते बरोबर येणार आहे. आपल्याला ह्या बाजूला लाईन तयार करायची आहे लाल कलरची. बघा आता परत सुई आपण ह्या खालच्या पिवळ्या मोत्यामध्ये काढून घेणार आहे. परत पुढे एक मोती पिवळा आणि एक मोती लाल. बघा ह्या लाईन मध्ये टोटल किती लाल मोती झालेत? 9 मोती झालेले आहेत. हे इथून तर इथपर्यंत सगळे 9 मोती आहेत, लाल कलरचे 9 मोती. आता त्याच्या खाली सगळे मोती पिवळे घ्यायचे आहेत. 3 चौकोन तयार होणार आहे, 1 2 आणि 3. 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे तयार होणार आहे आणि हे 3 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे आणि मग पुढच्या एका स्टेपला सुरुवात करून घ्यायची आहे. एक चौकोन करून ठेवायचा, त्याच्या पुढे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. 1 2 आणि 3. 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे. बघा हे 3 चौकोन पूर्ण करून झाले. पुढच्या स्टेपला मी सुरुवात करून घेतलेली आहे. एक चौकोन मी तयार केलेला आहे, त्याच्या वरचा पण चौकोन आपल्याला पिवळ्याच रंगाचा करायचा आहे. दुसरा चौकोन पण पिवळ्या रंगाचा करायचा. बघा हा झाला दुसरा चौकोन तयार. आता तिसऱ्या चौकोनाला आपल्याला घ्यायचा आहे एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग एक मोती लाल घ्यायचा आहे. बघा तिसऱ्या चौकोनाला आपण घेतलेला आहे एक मोती लाल कलरचा आणि आता पुढच्या लाल मोत्यात आपण सुई काढून घेऊ. बघा या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे. बघा आणि आता सलग इथून तर इथपर्यंत सगळे मोती लाल रंगाचे घ्यायचे आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 चौकोन लाल रंगाचे होणार आहेत आणि मग राहिलेले वरचे हे पिवळे 4 चौकोन. ठीक आहे, सलग इथून तर इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या स्टेपला पण सुरुवात करून घ्यायची आहे आणि मग हे झालं की मी तुम्हाला पुढे करून दाखवणार आहे. ठीक आहे, सेम प्रोसेस आहे आणि सोपी आहे. सलग इथून इथपर्यंत लाल रंगाचे मोती आणि उरलेले इथून 4 मोती 4 चौकोन पिवळ्या रंगाचे. ठीक आहे, मी आता करून घेते आणि मग पुढे तुम्हाला करून दाखवते. बघा अशा प्रकारे आपला ज शब्द तयार झालेला आहे. बघा आणि सेम प्रोसेस होते. इथे सगळी लालच रंगाची मोती घ्यायचे होते आणि वरून माहीतच आहे प्रोसेस तुम्हाला, पिवळ्याच रंगाचे चौकोन करायचे होते आणि पुढच्या स्टेप्सचे पण 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे होते. ते मी इथपर्यंत सगळं करून घेतलेलं आहे. आता इथून पुढे पण हा एक चौकोन जो आहे तो नेहमी सारखाच करतो आपण. चौथा चौकोन एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. चौथा चौकोन सारखाच आहे, प्रत्येक स्टेपमध्ये सेम करायचा आहे. बघा हा झाला चौथा आणि पाचवा. ठीक आहे, पाचव्या चौकोनाला आपल्याला 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे असतात. बघा 2ही मोती लाल रंगाचे घेतले. आता आपला सुरू होणार आहे य शब्द. बघा आता ह्या खालच्या मोत्यात सुई काढून घेऊ आपण आधी. आता इथे खाली आपण 2 मोती पिवळ्या रंगाचे घेणार आहे. 2 मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे आणि या पिवळ्या मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची आहे, उभी नाही काढायची. बघा पिवळे मोती घेतलेत मी 2
आता ज शब्द आपला पूर्ण झालेला आहे, पुढे य शब्द तयार करण्याच्या आधी आपल्याला मध्ये स्पेस द्यायचा आहे ना, तर म्हणून मग इथून तर सलग इथपर्यंत सगळे मोती पिवळेच घ्यायचे आहेत आणि पिवळे चौकोन तयार करायचे आहेत. ठीक आहे, सलग इथून तर इथपर्यंत सगळे मोती पिवळेच घ्यायचे आहेत आणि पुढच्या स्टेपला पण सुरुवात करून घ्यायची आहे. मी तुम्हाला पुढे यची सुरुवात कुठून करायची मी तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे, सलग इथून तर इथपर्यंत पिवळ्याच कलरचे मोती. बघा, ही एवढी लाईन पूर्ण करून झालेली आहे. बघा, इथून सलग इथपर्यंत सगळे पिवळेच मोती घ्यायचे होते आणि त्याच्या पुढच्या स्टेपला पण मी एक चौकोन पिवळ्या कलरचा तयार करून घेतलेला आहे. आता बघा, इथून पुढे पण आपल्याला 5 चौकोन, म्हणजे हा पण धरा, हा पण चौकोन धरायचा आहे. हा चौकोन धरून 1 2 3 4 आणि 5 चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे आहे. परत एकदा सेम प्रोसेस आहे आणि पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत. तर एक चौकोन मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. तर आता उरलेले 4 चौकोन तुम्ही पूर्ण करून घ्यायचे आहे. म्हणजे ह्या मोत्यापासून ह्या चौकोनापासून 5 चौकोन तयार करायचे. 1 2 3 4 आणि 5 चौकोन पूर्ण करून झाल्यावर 6व्या चौकोनाला आपल्याला लाल रंगाचा यूज करायचा आहे आणि य शब्दासाठी सुरुवात करायची आहे. तर तो कुठून करायचे आहे मी तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट सांगणार आहे. फक्त 5 चौकोन तुम्ही पिवळ्या कलरचे करून ठेवायचे आहे. बघा, हे 5 चौकोन तयार करून झालेले आहेत. इथून तर इथपर्यंत हे झालेत 5 चौकोन. आता 6व्या चौकोनाला आपल्याला घ्यायचे आहे दोनही मोती लाल कलरचे. बघा, 6व्या चौकोनाला मी घेतले दोनही मोती लाल कलरचे. मी चौकोन नंबर सांगते आहे, कितवा चौकोन त्याच्याकडे लक्ष असू द्या. किती चौकोन पिवळे केले आणि मग कितव्या चौकोनाला मी लाल कलर घेतला तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, ह्या वरच्या पिवळ्या मोत्यामध्ये सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा, आणि आता इथे आपल्याला एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा. तर सुरुवातीलाच पिवळा घ्यायचा आणि मग लाल घ्यायचा आहे. इथून आपल्या य शब्दाला सुरुवात झालेली आहे. बघा, आणि मग ह्या पिवळ्या मोत्यात सुई परत आडव्या पिवळ्या मोत्यात सुई काढायची आहे, उभ्या नाही. बघा, इथून आपला सुरुवात झालेली आहे य शब्दासाठी. एवढा पॉइंट लक्षात ठेवा, कारण सुरुवात खूप महत्त्वाची आहे. आता पुढे 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. बघा, 1 2 आणि 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत. बघा, एक चौकोन मी करून दाखवला तुम्हाला. आता बाकीचे उरलेले 2 चौकोन तुम्ही करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरचा चौकोन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे, 3 पिवळ्या रंगाचे चौकोन आपल्याला इथे घ्यायचे आहे. म्हणजे हा चौकोन धरून 1 2 आणि 3 चौकोन पिवळ्या रंगाचे आणि चौथ्या चौकोनाला आपण रेड कलर घेणार आहे. तो मी करून घेते आधी, मग तुम्हाला सांगते. बघा, हे 3 चौकोन मी पूर्ण करून घेतलेले आहे. बघा, हा जो इथला भाग आहे ना, याच्यावरती बघा, हा एक चौकोन पिवळा, हा दुसरा, हा तिसरा. आता इथे चौथ्याला काय करायचं आपल्याला, इथे दोनही आपल्याला मोती लाल कलरचेच घ्यायचे आहे. ठीक आहे, दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आणि वरती पण दोनही मोती लालच कलरचे घ्यायचे आहे. बघा, परत 2 मोती लाल कलरचे घेतलेत. हा झाला इथे रेषेचा भाग. ठीक आहे, आणि आता वरची प्रोसेस तुम्हाला माहीतच आहे. 4ही चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे आणि पुढच्या लाईनचे 3 चौकोन पण पूर्ण करून घ्यायचे आहे. आणि मग परत चौथ्या चौकोनाला मी तुम्हाला परत करून दाखवणार आहे. ठीक आहे, बघा, इथे आपण ह्या स्टेपला अशी सुरुवात केलेली आहे. इथून आता पूर्ण करून घ्यायचं आहे. मी पण पूर्ण करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला करून दाखवते. बघा, इथे 3 चौकोन मी पूर्ण करून घेतलेले आहेत आणि चौथ्या चौकोनाला घेतला आहे एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. ठीक आहे, आपण हा चौथा चौकोन पूर्ण करू. हा झाला चौथा चौकोन. आता 5व्या चौकोनाला दोनही मोती लाल कलरचे, दोनही मोती लाल कलरचे. हा झाला चौथा चौकोन तयार. आणि आता खाली आपण सुई काढून घेऊ
खालच्या लाल मोत्यामध्ये. बघा हा खालचा लाल मोती इथे आपण सुई काढून घेतलेली आहे. आता पुढे परत आपल्याला दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहे. हे घेतले दोनही मोती लाल कलरचेच. आणि परत ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची आहे. बघा सुई आडवी काढून घेतलेली आहे. आता पुढे परत एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. बघा सुरुवातीला लाल आणि मग पिवळा. आता सुई खाली पिवळ्या मोत्यात आपण काढून घेऊ. खाली परत एक पिवळा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. तर सुरुवातीलाच पिवळा आणि मग लाल असे दोन मोती घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने. परत खाली परत आपल्याला आता दोनही मोती लालच कलरचे घ्यायचे आहे. दोनही मोती लाल कलरचे. हळूहळू तुम्हाला बरोबर आकार दिसायला सुरुवात होणार आहे. जसं जसं आपण एक एक स्टेप वाढवत जाऊ त्याप्रमाणे. आता बघा सुई खाली काढून घेतलेली आहे मी. बघा अशा पद्धतीने. आणि आता परत खाली दोनही मोती परत लाल कलरचेच घ्यायचे आहेत. बघा हे दोनही मोती परत आपण लाल कलरचे घेतलेले आहेत. आता बघा खाली काय करायचं. आता परत एकदा खाली आपण परत दोन मोती लाल कलरचेच घेणार आहे. अजून एक तिथे लाल कलरचा चौकोन तयार करायचा आहे. बघा हा झाला परत एक लाल कलरचा. आता आपण सुई खाली काढून घेऊ. आता पुढे घेताना एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला पिवळा आणि मग एक लाल मोती घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे मोती घ्यायचे आहेत. आता या पिवळ्या मोत्यातून सुई आडवी काढून घेऊ आपण. बघा या पिवळ्या मोत्यातून सुई आडवी काढली. आता इथून खाली सगळे पिवळ्याच मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे आहे आणि पुढच्या लाईनला सुरुवात करून ठेवायची आहे. आणि मग पुढे मी तुम्हाला करून दाखवते. इथून एवढं करून घेते. ठीक आहे. 4 चौकोन 1 2 3 आणि 4. 4 चौकोन आणि पुढच्या लाईनचा एक चौकोन पूर्ण करायचा आणि मग त्याच्या पुढे मी तुम्हाला करून दाखवते. बघा इथून इथपर्यंत 4 चौकोन पूर्ण झाले आणि पुढच्या लाईनचा पहिला चौकोन पूर्ण करून घेतला. आता आपल्याला याच्यावरती अजून 2 चौकोन पिवळ्या रंगाचे तयार करायचे आहे. बघा याच्यावरती परत 2 चौकोन म्हणजे या लाईन मध्ये 3 चौकोन आपल्याला पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहेत. हा झाला पहिला, हा झाला दुसरा. आता आपण तिसरा पण तयार करून घेऊ. तिसऱ्या चौकोनासाठी परत 2 मोती पिवळ्या रंगाचे. ह्या आडव्या मोत्यातून सुई आडवी काढायची. आणि बघा आता वरती आपल्याला एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा आहे. बघा सुरुवातीला पिवळा घेणार आणि मग एक लाल घेणार. चौथ्या चौकोनाला असं आपण केलेलं आहे. बघा 1 2 आणि 3 हे 3 चौकोन पिवळे आहे आणि हा चौथ्या चौकोनाला आपण एक मोती इथे लाल रंगाचा घेतलेला आहे. बघा ही जी तिरपी लाईन दिसते आहे ना त्याच्यामध्ये 5 मोती आपल्याला लाल कलरचे घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. हा झाला 5वा इथे लाल मोती ऍड. आता सुई आपण वरती काढून घेऊ.
आता इथे दोनही मोती इथे दोनही मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहेत. बघा, 5वा चौकोन चालू आहे ह्या लाईन मधला. चौथ्या चौकोनाला एक मोती लाल घेतला, 5व्या चौकोनाला आपण दोनही मोती लाल घेतलेले आहेत. आता ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची. आता वरती दोनही मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे. बघा, दोनही मोती पिवळ्या रंगाचे. 6वा चौकोन चालू आहे. बघा, 6व्या चौकोनाला दोनही मोती पिवळ्याच रंगाचे घेतले. आता सुई आपण वरती ह्या लाल मोत्यात काढून घेऊ. बघा, ह्या लाल मोत्यामध्ये सुई आपण वरती काढून घेणार आहे. बघा, आणि आता इथे एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा. तर सुरुवातीला लाल घ्यायचा आणि मग पिवळा घ्यायचा आहे. एक एक चौकोन मोजून तयार करा. कोणत्या चौकोनाला लाल कलर घेतलेला आहे आणि कुठे पिवळा घेतला आहे. एक जरी मोती चुकला तर डिझाईन चुकू शकते. बघा, आता इथून 3 स्टेप आपल्याला लाल कलरचे चौकोन करायचे आहे. बघा, 1 2 आणि 3. 3 चौकोन लाल कलरचे घ्यायचे आहेत. 3 चौकोन. आणि मग चौथ्या चौकोनाला आपल्याला एक मोती पिवळा घ्यायचा आहे, एक मोती लाल घ्यायचा आहे. तो मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्या आधी 3 चौकोन लाल कलरचे करून घ्यायचे. 1 2 आणि 3. मी पण करून घेते आणि पुढे तुम्हाला करून दाखवते. बघा, 3 चौकोन लाल रंगाचे घ्यायचे होते. बघा, हा 1 2 आणि हा 3. ठीक आहे. बघा, हे 3ही चौकोन आपण पूर्ण केलेले आहे. 1 2 आणि 3. 3 चौकोन आपले लालच कलरचे घ्यायचे होते, म्हणून मी तुम्हाला फक्त करून दाखवले नाही, सांगितले फक्त. आता बघा, चौथ्या चौकोनाला काय करायचं, एक मोती लाल बघा आणि एक मोती पिवळा, असे 2 मोती घ्यायचे आहे आणि त्याच्यावरचा हा चौकोन पूर्ण करायचा. बघा, आणि पुढच्या वरच्या चौकोनाला आपल्याला माहित आहे दोनही मोती लालच कलरचे घ्यायचे आहे, कारण हा रेषेचा भाग आहे इथे, त्याच्यासाठी दोनही मोती लाल रंगाचे घ्यायचे. बघ, आपण जसं जसं एक एक स्टेप वाढवत जाऊ तसं तसा याचा आकार तयार होत जाणार आहे. बघा, इथून इथून असा आकार येणार आहे. आता बघा, इथून वरती स्टेप माहित आहे तुम्हाला. ठीक आहे. हे 4 चौकोन पिवळ्या कलरचे आणि पुढचे 3 चौकोन करून घ्यायचे आहे. चौथा चौकोन मी तुम्हाला करून दाखवते. बघा, इथून इथपर्यंत पूर्ण झाले चौकोन 4 आणि पुढच्या लाईनचे 3 चौकोन. ठीक आहे. आता चौथ्या चौकोनाला आपल्याला एक मोती लाल घ्यायचा आहे आणि एक मोती पिवळा. तर बघा, सुरुवातीला एक लाल आणि मग एक पिवळा, आणि हा चौथा चौकोन पूर्ण झाला. आणि 5व्या चौकोनाला दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहेत. दोनही मोती लाल घेतलेत. हा झाला 5वा चौकोन पूर्ण. आता आपण सुई खालच्या या पिवळ्या मोत्यात काढून घेऊ. बघा, हा पिवळा मोती. आता इथून खाली सगळे मोती आपल्याला पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे. किती स्टेप घ्यायचे आहे मी तुम्हाला सांगते. बघा, 1 2 3 4 5 चौकोन. ठीक आहे. 5 चौकोन तुम्हाला पिवळ्याच कलरचे घ्यायचे आहे. 5 चौकोन बरोबर हा जो पिवळा मोती आहे ना इथला, तिथपर्यंत सगळे मोती पिवळ्याच कलरचे घ्यायचे आहे. हा मोती इथे आला ना, तिथे आपल्याला इथे एक मोती लाल कलरचा घ्यायचा आहे. म्हणून 5च फक्त चौकोन तुम्हाला पिवळ्या कलरचे करायचे आहे आणि मग तिथून 6वा चौकोन मी तुम्हाला करून दाखवेल. ठीक आहे. 5 चौकोन पिवळ्याच रंगाचे. बघा, 5 चौकोन पूर्ण झाले. पिवळ्याच रंगाचे घ्यायचे होते. बघा, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आणि 6व्या चौकोनाला आपल्याला एक मोती पिवळा आणि एक मोती लाल असं घ्यायचं आहे. बघा, आणि हा आता 6वा चौकोन आपण पूर्ण करू. हा पूर्ण झालेला आहे.
आणि आता खालच्या चौकोनासाठी आपण सुई खालच्या लाल मोत्यात काढून घेऊ। आणि आता इथे दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहे, दोनही मोती लाल कलरचेच। बघा आकार दिसत असेल तुम्हाला, अशा पद्धतीने असं। आता इथून खालपर्यंत सगळे मोती पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे। बघा इथून तर 1 2 3 आणि 4 चार चौकोन पिवळ्या रंगाचे आणि पुढच्या लाईनचे 3 चौकोन पूर्ण करून घ्यायचे। बघा 1 2 3 4 हे 4 चौकोन पिवळ्या रंगाचे आणि पुढचे 3 चौकोन परत पिवळ्या रंगाचे। चौथ्या चौकोनाला आपण लाल रंग यूज करणार आहे, तो मी तुम्हाला करून दाखवेल, ठीक आहे। तर हे चौकोन तुम्ही पूर्ण करून घ्यायचे, मग पुढे तुम्हाला करून दाखवते। बघा इथून हे 4 चौकोन झाले पिवळ्या रंगाचे आणि पुढच्या स्टेपचे 3 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहे परत। आणि बघा चौथ्या चौकोनला काय करायचं, एक मोती पिवळा आणि एक मोती लाल असा आपल्याला घ्यायचा आहे आणि इथला हा चौथा चौकोन पूर्ण करायचा आहे। बघा हा झाला चौथा चौकोन पूर्ण। आता पाचव्या चौकोनाला दोनही मोती आपण लालच घेणार आहे। बघा पाचव्या चौकोनाला दोनही मोती लाल कलरचे घ्यायचे आहे। हे घेतले दोनही मोती लाल रंगाचे। आपण ह्या लाल मोत्यात सुई काढून घेऊ आणि सहाव्या चौकोनासाठी बघा सहाव्या चौकोनासाठी आपल्याला परत काय करायचं, एक मोती लाल घ्यायचा आहे। बघा एक मोती लाल आणि एक मोती पिवळा। बघा आणि आता इथून वरतीपर्यंत परत पिवळ्यात चौकोन घ्यायचे आहे। 1 2 3 4 चार चौकोन पिवळ्याच रंगाचे। पाचव्या चौकोनाला लाल कलर घेणार आहे आपण, तिथून मी तुम्हाला करून दाखवेल। 1 2 3 4 चार चौकोन, ठीक आहे। 4 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहे। बघा इथून इथपर्यंत 4 चौकोन पूर्ण झालेले आहे पिवळ्या रंगाचे, 1 2 3 आणि 4। आणि पाचव्या चौकोनला काय करायचं, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे 2 मोती घ्यायचे आहे पाचव्या चौकोनासाठी, म्हणजे पुढच्या चौकोनासाठी। बघा हा झाला पूर्ण। आणि आता त्याच्या पुढच्या चौकोनासाठी काय करायचं, दोनही मोती लालच रंगाचे घ्यायचे आहे। बघा ही जी रेष आहे ना ती पूर्ण करण्यासाठी पुढे लालच रंगाचे 2 मोती घ्यायचे आहेत। बघा आणि आता वरची प्रोसेस तुम्हाला माहित आहे। इथून वरपर्यंत सगळे पिवळ्या कलरचे चौकोन आणि पुढचे 3 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे आणि मग चौथा आणि पाचवा चौकोन मी तुम्हाला करून दाखवेल आणि मग आपला यचा थोडासा राहिलेला भाग पण पूर्ण होणार आहे, ठीक आहे। बघा पुढचे हे चौकोन पूर्ण झालेले आहे आणि हे 3 पण मी पूर्ण करून घेतलेले आहे, ठीक आहे। आणि हा इथला चौकोन बघा, चौथा चौकोन, चौथ्या चौकोनासाठी एक मोती लाल कलरचा आणि एक मोती पिवळ्या कलरचा आणि त्याचा चौकोन आपण पूर्ण करून घेणार आहे 4 नंबरचा। हा झाला 4 नंबरचा चौकोन पूर्ण। 4 नंबरच्या चौकोनमध्ये आपल्याला एकच लाल मोती ॲड करायचा असतो आणि 5 नंबरच्या चौकोनसाठी दोन्हीही मोती लाल कलरचे घ्यायचे असतात। बघा दोनही मोती आपण इथे लाल कलरचे घेतलेले आहे आणि आता आपण सुई खाली काढून घेऊया। बघा ह्या पुढच्या पिवळ्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे। बघा बघा आता पुढे काय करायचं आहे, आपल्याला एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे
तर आतल्या बाजूला पिवळा घ्यायचा आणि बाहेरच्या बाजूला लाल कलरचा मोती. ठीक आहे, बघा हा कितवा चौकोन आहे? 6वा चौकोन. ठीक आहे, 6व्या चौकोनाला बघा एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. आता पिवळा जो मोती आहे तो मधल्या बाजूला येणार. बघा ही जी मधली बाजू आहे आणि हा कडाला हा लाल मोती, ह्या लाल मोत्याच्या खाली लाल मोतीच येणार आहे. ठीक आहे, आता एक झाला आपला. आता परत एक मोती लाल, एक मोती पिवळा आणि मग हा पुढचा चौकोन पूर्ण करायचा. बघा हा लाल मोती परत बाहेरच्या बाजूने आलेला आहे. परत खालच्या स्टेपला पण तसंच करायचं आहे. एक पिवळा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. बघा परत एक पिवळा आणि एक लाल. आता सुरुवातीला पिवळा आणि मग एक लाल. बघा लाल मोती सगळे बाहेरच्या बाजूने आणि पिवळे मोती आतल्या बाजूने यायला हवे. बघा परत एकदा एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. आता बघा खालच्या स्टेपला आपल्याला दोनही मोती लाल कलरचे घ्यायचे आहे. बघा आता खाली सगळे दोनही मोती लाल कलरचे घ्यायचे आहे. बघा दोनही मोती लाल कलरचे आणि त्याच्या पुढच्या स्टेपला पण दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहे. बघा ही एक स्टेप झाली आणि पुढच्या पण एका स्टेपला म्हणजे पुढच्या चौकोनला पण दोनही मोती लालच कलरचे घ्यायचे आहे. बघा ह्या दोन स्टेप्स झाल्या. आता बघा खाली आपण सुई काढून घेऊ. बघा 2-3 स्टेप्स राहिलेल्या आहेत. य शब्द आपला पूर्ण व्हायला. बघू शकताय तुम्ही एवढीच फक्त एक लाईन बाकी आहे. आता बघा खालच्या ठिकाणी काय करायचं, एक मोती पिवळा घ्यायचा आणि एक मोती लाल घ्यायचा आहे. बघा एक मोती आपण पिवळा घेतला आणि एक मोती लाल घेतला. इथे पण तसंच करायचं आहे. लाल मोती बाहेरच्या बाजूने आणि पिवळा मोती मधल्या बाजूने घ्यायचा आहे. पुढे पण परत तसंच करायचं आहे. एक मोती लाल, एक मोती पिवळा. आपल्याला तो रेषेचा भाग पूर्ण करायचा आहे. उभी लाईन करायची आहे आपल्याला. बघा आपण आता खाली सुई काढून घेऊ. बघा ही जी इथं हा पॉइंट आहे ना, हा पॉइंट आणि हा पॉइंट सेम आला पाहिजे. बघा इथून असा इथे हा पॉइंट हा आहे, इथला मोती आहे आणि हा मोती इथला आहे, सेम आहे. आणि हा जेव्हा करायचा असेल तेव्हा तो आपण पुढच्या स्टेपला येऊन करणार आहे. तर आता इथपर्यंत आपल्याला अशी रेष करून घ्यायची होती. ही लाईन इथपर्यंत अशी करायची होती. बघा 9 इथे जशी 9 झाले होते ना ज करताना, तसंच सेम झालेलं आहे इथे. आणि आता इथून खाली आपल्याला सगळे मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. बघा 1 2 3 चौकोन आपल्याला पिवळ्या रंगाचे चौकोन करायचे आहे. पिवळ्या रंगाचे चौकोन करून घ्यायचे आहे आणि पुढच्या लाईनला सुरुवात करून घ्यायची आहे. आणि मग तिथून वरती आपण परत करूया. मी तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे, बघा इथे हा पुढच्या लाईनचा चौकोन मी पूर्ण करून घेतलेला आहे. आता वरती परत एक पिवळ्या रंगाचा चौकोन करायचा आहे. बघा इथे हा दुसरा चौकोन पूर्ण झाला. आता आपण तिसऱ्या चौकोनाला लाल रंग वापरणार आहे.
बघा तिसऱ्या रंगापासून आपल्याला सलग वरतीपर्यंत सगळे मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहेत। बघा 2 चौकोन पिवळ्या रंगाचे झाले। आता पुढे कलर घेताना एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे मोती घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने इथे हा लाल मोती आपल्याला ॲड करायचा होता, म्हणून तिसऱ्या चौकोनाला आपण एक मोती लाल कलरचा घेतला। बघा हा मोती आणि हा मोती एक्झॅक्ट एकमेकांसमोर आलेले आहे। आता सलग इथून इथपर्यंत बघा आता सगळं सेम आहे। जसं आपण हा जचं ही लाईन पूर्ण करायला जसं केलं होतं सेम इथे तसंच करायचं आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चौकोन तुम्हाला लाल कलरचे घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती हे 4 चौकोन पिवळ्या रंगाचे आणि पुढच्या स्टेपचे 3 चौकोन ते पण करून घ्यायचे आहे। इथून ते तिथपर्यंत करून घ्यायचं, मी त्याच्या पुढे तुम्हाला करून दाखवते। बघा असं सलग इथून इथपर्यंत आपल्याला लालच कलरचे मोती घ्यायचे होते आणि बघा इथे हा य शब्द आपला म्हणजे बघा पूर्ण जय अक्षर आपलं पूर्ण झालेलं आहे। बघा सगळा शब्द आपला तयार झालेला आहे आणि आता इथे बघा आता इथे आपल्याला 1-2 स्टेप्स फक्त लाल कलरच्या रेषेच्या घ्यायच्या आहेत। बघा 3 चौकोन झाले तिथे। आता आपल्याला चौथ्या चौकोनाला एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे। बघा हा झाला चौथा चौकोन आणि 5व्या चौकोनाला 2ही मोती लाल कलरचे घ्यायचे आहे रेषेसाठी। 2ही मोती लाल घेतले आहेत आपण। हा झाला आपला 5वा चौकोन पूर्ण। बघा आणि आता बघा ही रेष जी आहे ना तर इथे आता हा पूर्ण झालेला आहे एवढा, फक्त एक चौकोन इथे एक्स्ट्राचा करायचा आहे, मग आपलं हे पूर्णपणे तयार झालेला असेल हा जय शब्द। आता बघा इथून खालपर्यंत सगळे पिवळे मोती घ्यायचे आहेत। ठीक आहे, सलग इथून खालपर्यंत सगळे मोती पिवळ्याच कलरचे घ्यायचे आहे आणि पुढच्या लाईनसाठी सुरुवात करून ठेवायची आहे, कारण इथे आपल्याला अजून एक चौकोन ॲड करायचा आहे म्हणून। ठीक आहे, इथून इथपर्यंत करून घेते आणि मग पुढे तुम्हाला करून दाखवते। बघा इथपर्यंत पूर्ण झालेला आहे, इथून इथपर्यंत पूर्ण करून घेतलेला आहे आणि आता बघा इथून परत इथपर्यंत सेम करायचं आहे। म्हणजे हा बघा मी चौकोन मोजून दाखवते तितके चौकोन तुम्हाला पूर्ण करायचे आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ठीक आहे, 10 चौकोन पिवळ्याच रंगाचे करून घ्यायचे आहे इथपर्यंत आणि 11व्या चौकोनाला इथे एक मोती लाल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती 2 मोती परत लाल रंगाचे, म्हणजे ही जी लाईन आहे ना ती पूर्ण होईल, आपल्याला इथे एंड करायचा आहे त्याचा। ठीक आहे, इथून इथपर्यंत 10 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे आणि मग 11वा आणि 12वे चौकोन तुम्हाला मी करून दाखवणार आहे। बघा इथपर्यंत मी पूर्ण करून घेतलेला आहे आणि आता इथे बघा एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा आहे। तर सुरुवातीला लाल घेणार आहे आणि मग पिवळा। ठीक आहे, हे झाले 10 चौकोन आणि हा आहे 11वा चौकोन। ठीक आहे, बघा असा आपला हा चौकोन तयार झालेला आहे आणि 12व्या चौकोनाला 2ही मोती लाल घ्यायचे आहे। बघा 2ही मोती लाल कलरचे आणि आता वरच्या सगळ्या चौकोन राहिलेले आहेत ते वरच्या सगळ्या ठिकाणी आपल्याला पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे। बघा आता हा पूर्णपणे जय शब्द आपला तयार झालेला आहे आणि इथून इथपर्यंत पिवळ्या कलरचे चौकोन तयार करून घ्यायचे आहे। ठीक आहे, मी ते करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। बघा इथे ही पूर्णपणे ही लाईन तयार झालेली आहे। आता बघा इथे कसा आपण हा इथे हा पॉइंट आहे, त्याच्या पुढे हे 2 मोती, म्हणजे ही एक लाईन आपण पिवळ्या रंगाची केलेली आहे ना, तर इथे पण तसंच करायचं आहे आपल्याला, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सेम होणार आहे। तर काय करायचं आहे, इथून तर सलग इथपर्यंत सगळे मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे तुम्हाला। सगळे मोती इथून तर इथपर्यंत सगळे मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे, म्हणजे हा जो शब्द आहे पूर्णपणे तयार झालेला असेल जसं इथे आपण घेतलेला आहे। म्हणजे पुढचा शब्द तयार करण्यासाठी मध्ये आपल्याला एक छोटासा गॅप तर हवा असतो त्याच्यासाठी। बघा
मी तुम्हाला श्रीराम शब्द दाखवते बघा. ह्या दोघांमध्ये इथे एक मोत्याचा फरक आहे बघा इथे. तसंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण मी आता ही पट्टी जोडून घेणार आहे, तुम्ही ती कंटिन्यू करायची आहे. तुम्हाला श्रीराम याचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल आणि मग जाऊन तुम्हाला हे बघता येईल. म्हणजे हे तुम्हाला पूर्णपणे तयार करता येईल असं. ठीक आहे. बघा हा जय शब्द आणि तो आता मी जोडून घेणार आहे. त्याच्या आधी इथे पिवळ्या कलरची लाईन तुम्हाला तयार करायची आहे. म्हणजे या दोघांमध्ये थोडासा डिफरन्स येणार आहे. आता हे मी तुम्हाला पूर्ण दाखवता नाही येते मला. बघा हा शब्द असा आपला जय श्रीराम. आधी मी श्रीरामच बनवला होता. मग आता मी हा जय शब्द बनवून याला जोडणार आहे. तर तो श्रीराम जय श्रीराम तयार होणार आहे अशा पद्धतीने. बघा आता मी तो ही लाईन आता मी पूर्ण करून घेणार आहे ही लाईन आणि मग याला जोडून घेणार आहे आणि सलग तुम्हाला दाखवणार आहे. बघा इथे जय श्रीराम हा शब्द आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. तर आधी मी श्रीराम शब्द तयार करून घेतलेला होता. जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी माझे आधीचे व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीराम शब्द भेटेल आणि इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये आय बटन भेटेल. त्याच्यावर लिहिलेलं असेल. तिथे तुम्ही क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट श्रीराम या व्हिडिओवर पोहोचाल. आणि हा जय शब्द तुम्ही तयार करा आणि सलग श्रीरामला सुरुवात करावी. म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि जर तुम्हाला इथे जास्त गॅप वाटत असेल तर तो तुम्ही गॅप भरून काढू शकताय. हा श्री इथून सुरू करण्यापेक्षा इथून जर स्टार्ट केला म्हणजे एवढा गॅप दिसणार नाही. पण मग एवढं पण असं तरी काही हरकत नाही. तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. कारण मी हे 2 पार्ट करून जोडलेले आहेत म्हणून इथे थोडासा गॅप दिसतो आहे. पण तुम्ही तो ॲडजस्ट करू शकताय. ठीक आहे. तर इथे आपला जय श्रीराम शब्द तयार झालेला आहे. आणि तुम्ही श्रीराम शब्द पण करू शकता किंवा जय श्रीराम शब्द पण करू शकता. किंवा तुम्हाला जर तोरण बनवायचं असेल श्रीराम जय जय राम असं एक तोरण पण बनवलेलं असतं. तर तुम्हाला ते बनवायचं असेल तुम्ही याच्या मदतीने तुम्ही पूर्ण तोरण पण तयार करू शकताय. श्रीराम शब्द झाल्यानंतर तुम्ही हा जय शब्द पुढे घेऊ शकताय आणि कंटिन्यू राम आणि जय दोनच शब्द तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये ते तोरण पण पूर्ण करू शकताय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जे कोणी नवीन असेल चॅनलवर ते चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.